जोक्स, विनोद. व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. पिंकी, अगं तू कशाला रात्रभर जागतेस? तुझ्या नवऱ्याच्या देखभालासाठी तू नर्स ठेवली आहेस ना? चिंकी, अगं पिंकी, म्हणूनच तर मला जागावं लागतं. बंड्या दवाखान्यात गेला. नर्स, दीर्घ श्वास घ्या. नर्स, आता कसं वाटतंय? बंड्या, कोणता परफ्यूम मारून आलात? मस्त आहे. मरीज, डॉक्टर से, आपने नर्स बहुत अच्छी रखी है, उसके हाथ लगते ही मैं ठीक हो गया. डॉक्टर, जानता हूँ, थप्पड़ की आवाज बाहर तक आई थी. नर्स, मुबारक हो, आपके घर बेटा पैदा हुआ है. रमेश, अरे गजब टेक्नोलॉजी है. नर्स, क्या? रमेश, बीवी हॉस्पिटल में है और बेटा घर पे पैदा हुआ. सिग्नलला BMW कार थांबते. लगेच एक म्हातारा भिकारी येतो. मॅडम, 10 रुपये द्या ना. मॅडम पैसे देतात आणि भिकारी ते घेऊन जाऊ लागतो. तेवढ्यात मॅडम म्हणतात, बाबा आशीर्वाद देऊन जा. भिकारी खवचटपणे म्हणतो, BMW गाडीत बसलेस, आता काही रॉकेट पाहिजे का? तुमची हाव कधी कमी होणार देव जाणे. परीक्षेत प्रश्न आला. खरा मित्र कोण असतो? बंड्यानं मोठ्या आनंदानं उत्तर लिहिलं. खरा मित्र तो असतो जो तुमच्या शिव्या ऐकतो, जो कुठलंही सेटिंग करायला तुमची मदत करतो, तुमच्या गर्लफ्रेंडला वहिनी वहिनी बोलतो आणि तुमच्या घरच्यांच्या दृष्टीने कायम वाया गेलेला असतो, तोच खरा मित्र. इतके महाग महाग मोबाईल विकणाऱ्या कंपन्यांना एक विनंती आहे की 20 रुपये जास्त घ्या, पण चार्जरची वायर 10 फूट लांब करत जा. राव नेहमी बोर्डाच्या जवळ चिटकून बसावे लागते. मिरवणुकीत पैलवान आला रे पैलवान आला गाणं लागलं की बरकड्या दिसणाऱ्याला पण वाटते हे गाणं माझ्यासाठीच लावलंय. ते अजून बरकड्यात आणून नाचतं. अखिल भारतीय 1 तास जिम करून 12 अंडी खाणारा संघ. चीन क्रिकेट का खेळत नाही? कारण टेक्निकल प्रॉब्लेम आहे. सर्वांचे चेहरे एकसारखेच असतात. जो आउट होणार तोच पुन्हा तोंड धुवून येऊ शकतो. अखिल भारतीय माझ्यासारखाच दिसतो संघटना. बंड्या एका बैठ्या चाळीतून जात असतो. तेवढ्यात एका घरातून त्याच्या कानावर शब्द पडतात. अक्की घेतली आहेस ना, मग संपव ना ती. नको, अजून जाणार नाही. अरे क्वार्टर तरी घे. नको, उलटीसारखं वाटतंय. बंड्यानं उत्सुकतेनं हळूच डोकावून आत बघतो तर इंग्रजी माध्यमातील एका मुलाला त्याची आई चतकोर पोळी खायचा आग्रह करत असते. बंड्यानं डोकवण्याची सवय सोडून दिली. एक फुकटचा सल्ला. हॉटेलमध्ये गर्लफ्रेंड बायकोसोबत गेल्यावर तुमचे पैसे वाचवू शकेन. फक्त तिला म्हणा की, ए बोल जाडे, काय खाणार तू? एक सत्य. 100 रुपये कमवल्याच्या आनंदापेक्षा 10 रुपयाची फाटकी नोट खपवल्याचा आनंद मोठा असतो. अखिल भारतीय फाटकी नोट चालवण्याची संघटना. मीडिया रिपोर्टर, पेट्रोलच्या वाढत्या किमतीवर तुमची काय प्रतिक्रिया? गण्या, किती पण वाढू दे, आपल्याला काय बी फरक पडत नाही. आपण
50च टाकत असतो. आज तिला प्रपोज करायचं ठरवलं. उठलो, गेलो घरात. जाताना रश्शी घेतली आणि निघालो तिच्याकडे. जर ती हो बोलली तर ठीक, नाहीतर जर ती नाही म्हणाली तर येताना जवळ कुठे जर ऊस तोडला असेल तर वाडे घेऊन येतो, म्हणजे हेलपाटा फुकट जाणार नाही. पोरगी राहिली, निदान म्हैस तरी खुश होईल. तिने मला पाहिले, मी तिला पाहिले. तिने मला पाहिले, मी तिला पाहिले. आणि असंच पाहता पाहता माझे 4 विषय राहिले. माझ्या सर्व 10वीच्या मित्रांना परीक्षेच्या हार्दिक शुभेच्छा. टीप: ₹2 जास्त जाऊ द्या, पण अक्षर दिसतील अशाच कॉप्यांचं झेरॉक्स मारा. अखिल भारतीय तुझं झालं की मला दे संघटना. सैराट पाहून आता जाडजूड मुलींना खूप भाव आलाय. आता फिगरचा जमाना गेला आणि सैराटच्या आर्चीचा जमाना आला. अखिल भारतीय गुबगुबीत मुलींची संघटना. मांडलं की मुलांच्या घरच्यांनी मुलींच्या घरच्यांकडून हुंडा मागणे पाप आहे, पण मुलीकडच्या लोकांना नेहमी फक्त सरकारी नोकरी किंवा लाखो रुपये कमविणारा मुलगा का पाहिजे मग? यात कुठलं पुण्य आहे? बंड्या: 14 फेब्रुवारीला काय हाय बे? पिंट्या: तुला बायको किंवा गर्लफ्रेंड हाय? बंड्या: दोन्ही बी नाय. पिंट्या: मग हनुमान जयंती हाय. अखिल भारतीय खुलता कळी खुलेना, आमचं कुठंच जळेना संघटना. काही पोरी इतकी पावडर लावून येतात की त्यांच्या चेहऱ्यावर राज्यस्तरीय कॅरम स्पर्धा आयोजित केली जाऊ शकते. अखिल भारतीय हम काले हुए तो क्या हुआ दिलवाले है. घरचे या भरवशावर की मी कुठे एखादी पाहून ठेवली असेल आणि मी या भरोशावर की घरच्यांनी कुठे तरी एखादी पाहून ठेवली असेल. सगळे बोंबाबोंब. अध्यक्ष अखिल भारतीय खुलता कळी खुलेना, आमचं कुठं जुळना संघटना. आयुष्यात एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा, कुणालाच दारू प्यायला शिकवू नका, नंतर आपल्यालाच कमी पडते. अखिल भारतीय पी रे भावा संघटना. जीवनातील एक कटू सत्य, तुम्ही शिकून स्वतःच्या पायावर उभे राहीपर्यंत तुमच्या वर्गातील मुलींची मुले स्वतःच्या पायाने चालायला लागलेली असतात. अखिल भारतीय खुलता कळी खुलेना, आमचं कुठे जुळना संघटना. मुलगा: माझ्याशी फ्रेंडशिप करशील का? मुलगी: नाही, माझे पेरेंट्स अशा गोष्टींना अलाव करत नाहीत. मुलगा: हो का? मला जसं काय माझ्या बापानं अखिल भारतीय पोरगी पटवा संघटनेचा अध्यक्ष बनवलंय ना. निघ झिपरी कुठली. जेव्हा फ्रीजमधील थंड पाणी प्याल तेव्हा न विसरता पाणी भरून ठेवा, नाहीतर लेक्चर पाण्याच्या बाटलीपासून सुरू होईल आणि मोबाईल, अभ्यास आणि बेरोजगारीवर येऊन संपेल. अखिल भारतीय घरीच पडीक संघटना. प्रश्न: जर एका सरदार चंद्रावर गेला तर त्याला काय म्हणाल? उत्तर: प्रॉब्लेम. प्रश्न: जर 10 सरदार चंद्रावर गेले तर त्याला काय म्हणाल? प्रॉब्लेम्स. प्रश्न: आणि जर जगातील सगळे चंद्रावर गेले तर त्याला काय म्हणाल? उत्तर: प्रॉब्लेम सॉल्व्ड.